गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर नमस्कार मंडळी. आज आपण बघणार आहोत ते म्हणजे कशेडी घाटाचं झालेलं एक वेगळंच रूप, जे मी शूट केलं होतं 3 वर्षात. म्हणजे कसं कशेडी घाट पूर्ण एकदम प्रॉपर तयार झालेला आहे, म्हणजे पूर्णतः तयार झालेला आहे. दोन्ही बोगदे कशेडी घाटाचे तयार झालेले तुम्ही बघू शकता. हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ मी 2024चा आहे. कशेडी घाट 2024ला चालूच केला होता. पावसाळ्याचा वेळ होता. हा त्यावेळेचा व्हिडिओ आहे. तर त्यावेळी ते नुसतं साचा फक्त बनून तयार होता आणि फक्त एका साईडचा रोड तयार झाला होता. बघायला तर जास्त काय एवढं झालं नव्हतं. फक्त एक साईडचा म्हणतात तो CC रोड म्हणतात, तो फक्त तयार केला होता. बघायला गेलं तर तसं काय जास्त प्रोग्रेस अशी नव्हती. बोगदाही एकदम स्टार्टिंग कन्स्ट्रक्शनमध्ये होता. यानंतर आपण बघणार आहोत तो म्हणजे 2025चा कशेडी बोगदा. 2025मध्ये त्याची गाय व्यवस्थित होती. बघायला गेलात तर त्यावेळी मी सेम पावसाळ्याच्या दिवसातच गेलो होतो. पण रस्ते आणि 2024प्रमाणे थोडे खड्डे वगैरे कमी झाले होते. एकदम वरचा लूक वगैरे चांगला केला होता. पेंटिंग्स वगैरे करण्यात आलं होतं कशेडी बोगद्याला. थोडंफार लायटिंग्स वगैरे झाल्या होत्या. 2024मध्ये बघितलं तर काही लायटिंग्स वगैरे नव्हत्या. बोगद्याची सुरुवातही देखील बघा एकदम मस्त पेंटिंग वगैरे केली होती आणि आतमधला रस्ताही पूर्णतः CC झाला होता. म्हणजे बघा प्रोग्रेशन चालू आहे, पण हा म्हणता येणार तशी प्रोग्रेस झाली नव्हती, पण होती, बऱ्यापैकी प्रोग्रेस झाली होती. त्यानंतर बघाल तर शेवटचा टप्पा त्याने ऑलमोस्ट पूर्ण केला होता. बोगद्याच्या शेवटचा पार्ट एकदम बाहेर पडल्यावेळेस एकदम कन्स्ट्रक्शनचंच काम चालू होतं सगळं. एवढं काय असं झालं नव्हतं. खड्डे वगैरे CC रोड वगैरे थोडेफार होतेच तरीही. यानंतर आपण बघणार होतो म्हणजे 2026मध्ये झालेलं एकदम CC एकदम चकाचक असा कोकणातल्या लोकांसाठी एकदम मस्त झालेला रोड. बघितलात गेलं तर कन्स्ट्रक्शन तरीही चालूच आहे, पण तरीही ज्या मानाने 2024ला तुम्ही बघाल तर 2026मध्ये 2 वर्षानंतर ते 3 वर्षानंतर मी आताच रिसेंटली गेलो होतो. तर त्यावेळी बघा कसं एकदम प्रॉपर सगळं झालेलं होतं. पेंटिंग्स आतमध्येही पूर्ण वारकरी पेंटिंग्स म्हणतात ते काढल्या गेल्या होत्या. लायटिंग्स वगैरे प्रॉपर होत्या. मध्ये बोगद्यामध्ये 500 मीटरवरती की 200 मीटरवरती इमर्जन्सी कॉन्टॅक्टचे हे लावले गेले आहेत वाटतं. नक्की नाही माहिती, पण आय थिंक आहेत. काही एवढं गाडी चालवताना मी लक्ष दिलं नाही. पण रस्ता बघितला तर व्हेंटिलेशनसाठी पण त्यांनी चांगलं काम केलं आहे. इवन वॉर्निंग साईन्स वगैरे खूप लावले आहेत. साईडला परत U-टर्न करण्यासाठी पण काही 2-3 जागी साईडवेज केलेले आहेत. मस्त झालं होतं बघा. एकदम पूर्ण लायटिंग्स अँड ऑल सगळं बघून एकदम मस्त वाटत होतं. हा तर रिसेंटली मला वाटतं मी 15 दिवसापूर्वी गेलो होतो. हा त्यावेळेचा व्हिडिओ आहे. कसं एकदम मस्त वाटतं आहे ना. म्हणतात ना कामाला वेळ लागतो म्हणा, पण ठीक आहे. बघा शेवटचा तुम्ही 2025चा भाग बघा असेल तर तो पूर्ण अंडर कन्स्ट्रक्शन होता. पण 2026मध्ये बघा पूर्ण कशेडी घाटा पूर्ण प्रॉपर तयार झाला आहे. त्यामुळे कोकणातल्या रस्त्यांना नावं ठेवण्याच्या अगोदर थोडं लक्षात घ्या. रस्ते चांगले झाले आहेत. मी प्रवास करतो भरपूर वेळा, त्यामुळे मला माहिती आहे रस्ते खूप चांगले झाले आहेत.